सध्याचं जग स्पर्धेचं आहे। BSNL कंपनीसमोर सध्या अनेक खासगी कंपन्यांचं आव्हान आहे। ग्राहक वर्ग खेचण्यासाठी खासगी दूरसंचार कंपन्या विविध योजना जाहीर करतायत। अशा वेळी स्पर्धेत टिकण्यासाठी BSNLनं अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलंय। दूरसंचार कोल्हापूर जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते। दरम्यान BSNLच्या मुख्य कार्यालयात असणाऱ्या मीटिंग हॉलला छत्रपती ताराराणी यांचं नाव द्यावं अशी सूचना खासदार महाडिक यांनी केली। BSNLच्या ताराबाई पार्कातील कार्यालयात आज जिल्हास्तरीय दूरसंचार सल्लागार समिती सदस्यांची बैठक खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार श्रीमंत शाहू महाराज, धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत पार पडली। या बैठकीला तीनही जिल्ह्यातील समिती सदस्य उपस्थित होते। प्रारंभी BSNLचे जनरल मॅनेजर अरविंद पाटील यांनी ध्वनिचित्रफितीद्वारे कोल्हापूर जिल्ह्यातील BSNLच्या कामकाजाची माहिती दिली। दूरसंचार विभाग अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली। उत्पन्न वाढीसाठी आता दूरसंचार विभागाच्या रिकाम्या जागा भाडे तत्वावर दिल्या जात आहेत असं त्यांनी सांगितलं। यावेळी सर्वच समिती सदस्यांनी विविध सूचना केल्या। तर खासदार धनंजय महाडिक यांनी दूरसंचार सल्लागार समितीच्या मागील बैठकीचं इतिवृत्त अजूनही मिळालं नसल्याचं सांगितलं। लोकप्रतिनिधी आणि समिती सदस्यांनी केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नये, यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असंही खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलंय। तसंच सध्याच्या स्पर्धेच्या जगात दूरसंचार विभागानं ग्राहकांना अधिक तत्पर सेवा द्यावी असं स्पष्ट केलं। कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा परिस्थिती चांगली आहे। मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायती जोडण्याचं काम फायबर ऑप्टिकच्या माध्यमातून झालेलं आहे। परंतु आज ज्या बैठकीमध्ये प्रेझेंटेशन झाल्यानंतर मी काही सूचना दिलेल्या आहेत। त्यामध्ये एक महत्त्वाची सूचना आहे की आपल्याला ही प्रायव्हेट प्लेयर्सच्या बरोबर टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला पुढे जावं लागेल। त्या दृष्टिकोनातून 637 ग्रामपंचायती आज जोडण्याचं काम झालेलं आहे आणि त्या साधारण 100% होण्यासाठी कालावधी होता तो 3 महिन्यात पूर्ण करा, अशा पद्धतीची एक सूचना मी दिलेली आहे। खासगी दूरसंचार कंपन्यांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी BSNLनं आपली कार्यक्षमता वाढवली पाहिजे। केंद्र सरकारनं BSNLची सेवा सुधारण्यासाठी सुमारे 1,67,000 कोटी रुपयांचा निधी जाहीर केलाय। त्याचा योग्य फायदा करून घ्यावा असं आवाहन खासदार महाडिक यांनी केलं। तसंच दूरसंचार समिती सदस्यांनी ग्रामीण भागात संपर्क दूत म्हणून काम करावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। यावेळी खासदार श्रीमंत शाहू महाराज आणि धैर्यशील माने यांनीही दूरसंचार विभागाच्या प्रगतीसाठी विविध सूचना केल्या।